आणि माझी विद्यार्थिनी तिच्या प्रेरणेतून मी आज पहिल्यांदाच ही कविता सादर करीत आहे. विद्यार्थ्यांचे नाव सांगा. विद्यार्थीचे नाव आहे, ती परवा दिवशी आली होती, प्रतीक्षा शिरसाट म्हणून. विद्यार्थी माझी वर्गातली विद्यार्थिनी आहे आणि ती मला म्हटली की बाई तुम्ही तर खूप छान लिहिता आणि खूप छान बोलता, इतर तुम्ही करू शकाल. इथं माझ्या सहकारी शिक्षिका सुनीता गवळी, त्याचप्रमाणे वर्षा शिंदे आणि कांचन मुन ह्या माझ्या सहकारी मैत्रिणी आहेत. जोरात टाळ्या वाजवा. विद्यार्थिनीच्या प्रेरणेतून प्रोत्साहनातून शिक्षिकेने कविता लिहिली आहे, पण खूप पॉझिटिव्ह गोष्ट ही. लक्षात. कवितेचं शीर्षक आहे भिडेवाडा. होता पारतंत्र्याचा काळ, लय जुलमाचा न्यायाचा, ज्योती साऊचा एकच ध्यास, फावा भारताचा विकास, समाजातील अन्याय दूर व्हावा, शिक्षण मिळावे सर्व स्त्री जातीला, सुरुवात केली क्रांती सूर्याने, आपल्या ज्ञानाई साऊपासून, ज्योतिबाने दिले शिक्षणाचे धडे, काळ्या मातीवर गिरवून, साऊ झाली सज्ज शिकविण्यास, स्वतः शिक्षण घेऊन, उगवला तो दिवस सर्व भारतीयास सोन्याचा, 1848 मध्ये पुणे जिल्ह्यातील भिडेवाड्यात माझी साऊ चालली शिकवायला. होता लय कर्मठ समाज मध्ये अडकाठी घालायला, शेणा मातीचे झेले गोळे, साऊ डगमगली नाही त्याला, लागली मुलींना शिक्षणाची गोडी, भिडेवाडा झाला ज्ञानाची वाडी. कुणी डॉक्टर इंजिनियर तर कुणी झाल्या इंदिराजी गांधी, सध्या भिडेवाड्याची झाली बिकट अवस्था, अस्वस्थ भिडेवाडा माझा आक्रोश करू लागला. भिडेवाडा काल विजय सरांनी ऐकली त्याची अर्थसाण, सर्व भारतीयास एकत्र करुणी दिला भिडेवाड्यास राष्ट्रीय स्मारकाचा मान. शुभेच्छा त्यांच्या कार्याला, व्हावे यशस्वी फुले अभियान, शुभेच्छा त्यांच्या कार्याला, व्हावे यशस्वी अभियान. धन्यवाद.